त्यांनाही 2 शब्द बोलावं असा आयोजकांचा आग्रह आहे. कृपया आपण 2 शब्द बोलावे. नक्कीच मी जास्त वेळ घेणार नाही. सर्वप्रथम अभिमान बाळगतो की मी महाराष्ट्रात जन्माला आलो, मराठी माणूस म्हणून जन्माला आलो. त्याच्यानंतरही जास्त मला अभिमान वाटतो की मी माझ्या पुण्य आणि पावन कोकणच्या भूमीमध्ये जन्माला आलो. याचा सार्थ जास्त अभिमान मला वाटतो. मी 5 मिनिटं फक्त 3 ते 4 मिनिटं तुमची घेतो. नक्कीच माझ्या महाराष्ट्राचा मला अभिमान वाटतो म्हणून मी फक्त 3 ते 4 मिनिटं घेतो. चला पाहूया आपला महाराष्ट्र. फक्त महाराष्ट्रावरती प्रेम आहे त्यांनी हात वर करून बघा. मी थोडासा प्रयत्न करतो, हात वर करा. चला तर पाहूया आपला महाराष्ट्र. महाराष्ट्र वरून रांगडा कणखर काळा ओबड धोबड मातीचा अंतरात परिसंत नांदती जो बोल सांगतो मोलाचा. महाराष्ट्र ज्या मातीत आपण रमलो, खेळलो, बागडलो, ती नक्की माती कशी आहे, नक्की आमचा हा महाराष्ट्र कसा आहे हे आपण कधीच जाणण्याचा प्रयत्न करत नाही. अरे खरं तर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या आई लतीराचा, शक्तीच्या पै लतीराचा महाराष्ट्र, मातीतून धुमसणारा तेजोमय रक्तीला कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छाताडातील ज्वालांनी पेटवणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा म्हणत स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणारा, आई जगदंबा पोत उरात घेऊन घोंगावणाऱ्या वादळाचा, माझ्या शिवबाचा हा महाराष्ट्र. आज शिवसेनेचे श्रेष्ठ वरती आज इथे उपस्थित आहेत. मी खास करून सांगतो माझ्या निवेदनाच्या शैलीतून 3.5 तास मराठ्यांचं रक्त असं सळसळ ठेवण्याची शक्ती मला त्या परमेश्वरानं दिलेले फक्त त्याच्यातले 2 मिनिटं मागून घेतो. खास करून सांगावं असं वाटतं इतर पक्षांना शिवसेनेचा अर्थच कळत नाही साहेब. आज या मंचावरून शिवसेनेचा अर्थ आधी सांगतो. शिवसेना, शिळाचं रक्षण करणारी, वचनासाठी बद्ध असणारी, सेवेसाठी तत्पर असणारी आणि नामर्दांना जिच्यामध्ये अजिबात थारा नाही ती आमची शिवसेना. असा शिवसैनिक या महाराष्ट्रात घडलेला आहे. आमच्या मागे एक मराठा नावाची उपाधी लागते अनादी कालापासून. हा मराठा शब्द तरी कसा आहे? अरे साधा आणि सोपा सरळ अर्थ आहे मराठा शब्दाचा. अरे मराठा म्हणजे वाघासारखी डरकाळी फोडणारा, मराठा म्हणजे हरणासारखा दौडत पळणारा, मराठा म्हणजे चित्यासारखा चप्पळ असणारा, मराठा म्हणजे वाऱ्यासारखा तुफान काळजात घेऊन फिरणारा, मराठा म्हणजे संघर्षाची अनुभूती हरक्षरी घेणारा, मराठा म्हणजे हे उभं विश्व तलवारीच्या पात्यावर पेलून धरणारा. अरे मराठा म्हणजे मुंगीच्याही वाट्याला न जाणारा पण गरज पडल्यास वाघाच्या जबड्यात घालतो हात, मोजतो दात. ही आमच्या मराठ्यांची जात, ही आम्हा मराठ्यांची जात. अरे आमच्या बाजूला एक देश आहे पाकिस्तान. सारखा सारखा आमच्या देशावरती आतंकवादी हल्ले करत असतो. त्या पाकिस्तानला सांगेन अरे माझ्या भारताशी नंतर टक्कर दे, आधी माझ्या महाराष्ट्राशी झुंज देऊन दाखव. इतका फाडून ठेव, इतका फाडून ठेव की शिवायला तुला कुठेही जागा उरणार नाही. अरे ते पाकिस्तानवाले म्हणतात आम्ही हिंदूंना जिवंत जाळू. मी इतकंच सांगेन त्या पाकिस्तानला अरे तुम क्या हम हिंदुओं को जिंदा जलाओगे, तुम मुर्दों को नहीं जला सकते, हम जिंदाओं को क्या जलाओगे. तो हम तुम हैवानों से नहीं हारे, हम तुम शैतानों से नहीं हारे. जो कश्मीर में आया तूफान, उस तूफान से भी हम नहीं हारे. जाओ पाकिस्तान वालों, हमने तुम्हें बेशक बख्श दिया क्योंकि हमने कभी कुत्ते नहीं मारे. आणि जाता जाता इतकंच म्हणावं असं वाटतं, दिवस जेव्हा मावळतो तेव्हा त्याला रात म्हणतात, तांदूळ जेव्हा शिजतो तेव्हा त्याला भात म्हणतात, साप जेव्हा कातडी सोडतो त्याला कात म्हणतात, आणि महाराष्ट्रात राहून जो मराठीला विसरतो त्याला भडव्याची जात म्हणतात. आणि पुन्हा एकदा त्या पाकिस्तानला जाता जाता एक जाता जाता टोला देऊन जातो. ए पाक तेरा ख्वाब नजारा है, नजारा ही रहेगा. तू किस्मत का मारा है, मारा ही रहेगा. तेरे हर सवाल का जवाब करारा रहेगा. कश्मीर हमारा है, हमारा ही रहेगा. दोस्तों को दोस्ती से, गद्दारों को तलवार से, भारत तो चाहता ही है जो भी हो प्यार से. अब चाहे सर पटक कर जा ही दे, अब चाहे सर पटक कर जा ही दे दे. है धार कहाँ तेरे शमशेर में, है धार कहाँ तेरे शमशेर में. कश्मीर तो लिखा ही हुआ है भारत की तकदीर में. अरे कश्मीर के बिना तो मेरी जिंदगानी नहीं है, दुश्मन संभल जा. है हमारे रगों में खून, उतना तो तेरे कुएं में पानी भी नहीं, उतना तो तेरे कुएं में पानी भी नहीं. अरे बीवी बच्चों से बढ़कर कश्मीर तो हमारी जानू है. अरे बीवी बच्चों से बढ़कर कश्मीर तो हमारी जानू है. मत करना धमाके की बात क्योंकि भारत का हर एक पत्थर परमाणु है. जय महाराष्ट्र. खरंच तुषार साहेब बुलंद आणि तडाखेबाज भाषण केलं आणि सर्वांना आपण आता स्मृती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. होईल कार्यक्रम हा सत्कार समारंभ इथे जवळजवळ संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद साहेब. आणि